हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका चव्हाण या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर थंबनेल पाहून तुम्हाला कळलेच असेल, तर आज आहे झटपट होणारी चकली रेसिपी. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी घेत आहे अर्धी वाटी पोहे, अर्धी वाटी बारीक साबुदाणा आणि अर्धी वाटी धने आणि पाव किलो डाळ आणि 1 किलो तांदूळ. हे सर्व साहित्य मी एक करून घेत आहेत. तुम्ही या पूर्ण मिश्रणाला मिक्सरमधून सुद्धा काढून घेऊ शकता, पण मी हे हे गिरणीवरूनच काढून आणलेलं आहे पीठ. आणि भाजायची काही गरज नाही आहे. एक कढई घेतली आहे आणि कढईला गॅसवर ठेवून दिले आहे. याच्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकून घेत आहे. ग्लासचं मेजरमेंट सोपं पडते म्हणून मी ग्लासच घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये मीठ, चवीपुरतं मीठ आणि तीळ घालून घेत आहे. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच जिरे पावडर, 1 ते 2 चम्मच जिरे पावडर आणि लसूण आणि कढीपत्त्याची पेस्ट करून घेतली आहे आणि ती टाकत आहे. या पेस्टला छानपैकी परतून घेतलं आहे. आता याला एक उकळ येऊ द्यायची चांगल्या प्रकारे आणि याच्यामध्ये पीठ पूर्ण ढवळून घेत आहे. अशा प्रकारे पूर्ण मिश्रण एकजीव करायचं आहे. जसं की 3 ग्लास पाण्यामध्ये 4 ग्लास पीठ आहे संपूर्ण मिश्रण एक केलेलं. आणि याच्यामध्ये तुम्ही सर्व एकजीव करून घेत आहे. अशा प्रकारे छानपैकी याला परतून घ्यायचं आहे. आता मी ते गॅस ऑफ केलेला आहे. हे छानपैकी मिश्रण झालेलं आहे. याला आता मी झाकून घेत आहे. तर हे मीडियम थंड होईपर्यंत आपल्याला झाकून घ्यावं लागते, कारण की गरम गरम आपल्याला पीठ मळता येत नाही. मग आता हे मी पिठाचा गोळा तयार करून घेते. आणि याच्यामध्ये मी मोहन टाकलेलं नाही. बिना मोहनीचीच खूप छान चकल्या होतात. तर तुम्ही पाहू शकता समोर. तर हे साचं आपल्याला चकलीसाठी तर लागतेच कंपल्सरीच. तर अशा प्रकारे साच्याने मी चकली पाडून घेत आहे. आपण हाताने सुद्धा करून घेतो. तर तुम्ही पाहू शकता, इकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. सध्या कमी गॅसवरच आहे मी चकली पाडत आहे तोपर्यंत. आता मी फुल करून घेत आहे गॅसला. आणि हे पाहू शकता तुम्ही की चकली अशी साच्यानं सुद्धा आपण करू शकतो. आणि हे बिलकुल की तुटत नाही आहे. याच्यामध्ये काही हे थोडंसं आपल्याला साईडनं दाबून घ्यावं लागते चकल्या. तेल अगदी कडक गरम होईपर्यंत चकली टाकायची नाही आहे. आता तेल ऑलमोस्ट गरमच झालेलं आहे. तर याच्यामध्ये एकेकाने हे पाहू शकता तुम्ही, अशी चकली मी सोडत आहे, तरी पण एक पण नाही तुटली आहे आणि फुटली पण नाही आहे.
एकेकाने मी ते सर्व चकल्या सोडून दिली आहे. ते छानपैकी आता चकली तेलामध्ये होत आहे. तोपर्यंत मी इकडे दुसरे चकल्या बनवून घेते. ह्या चकल्या तेलामध्ये पण एक पण नाही तुटल्या आणि फुटल्या पण नाही. तुम्ही पाहू शकता. आणि या चकल्यांना जास्त तेल पण नाही लागत आहे. चकल्या जास्त तेल पण नाही आहे, म्हणजे असं हे करत पिऊन नाही येत आहे. दोन्ही साईडनं याला परतून घेत आहे. तर कशी वाटली चकली मला नक्कीच सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.